नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विजय बाप्पू शिवतारेंच्या स्वामी समर्थमध्ये दररोज 4500 टन ऊस गाळप व 18 मेगावॅट वीज निर्मिती यशस्वीपणे सुरू. साखर निर्मितीच्या उद्योगात विजय बाप्पू शिवतारेंची उत्तुंग भरारी. पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार व माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी माळेवाडी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथे स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीज या नावाने साखर कारखाना व विद्युत निर्मिती प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केला असून त्यामध्ये दररोज 4500 टन ऊसाचे गाळप करण्यात येते. तसेच 18 मेगावॅट वीज निर्मितीही केली जात आहे. त्यामुळे विजय बाप्पू शिवतारे यांची यशस्वी राजकारणी व समाजसेवकाबरोबरच यशस्वी उद्योजक म्हणूनही महाराष्ट्रात प्रतिमा तयार झाली आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून शेतीमालाला अधिकचा भाव मिळवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. केंद्र व राज्य शासनाने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना अनेक सवलती व योजना जाहीर केल्या आहेत. या उद्योगांना सरकारने सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर कारखान्यांच्या इन्कम टॅक्सपासून सुटका केली व शेतकऱ्यांच्या ऊसाला हमीभाव दिला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन अहिल्यानगर जिल्ह्यात होते. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. नेवासा तालुक्यातही शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्याने सुमारे 25 लाख टन ऊस अतिरिक्त झाला होता. पुणे जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने हा ऊस गेटकेन पद्धतीने खरेदी करतात. याच संधीचा फायदा घेऊन विजय बाप्पू शिवतारे यांनी अभ्यासपूर्वक धाडसाने या क्षेत्रात उडी घेतली. ऊस उत्पादकांना या तालुक्यात साखर कारखान्याची गरज ओळखून विजय बाप्पू शिवतारे यांनी सुमारे 100 एकरापेक्षा जास्त जागेवर प्रकल्पाची उभारणी करून आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रतिदिन 4500 टन ऊसाचे गाळप यशस्वीरित्या सुरू केले असून 18 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्पही कार्यान्वित केला आहे. त्यामुळे यशस्वी उद्योजक म्हणूनही विजय बाप्पू शिवतारे यांचा नावलौकिक वाढला आहे. या प्रकल्प उभारणीत त्यांची कन्या डॉक्टर ममता शिवदीप लांडे यांचा मोठा वाटा आहे. आधी संपत्ती निर्माण करा व मगच संपत्तीचे वाटप करा हा संदेश मराठी उद्योगपती शंतनराव किर्लोस्कर यांनी 70 वर्षापूर्वीच दिला होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला हाच संदेश देतो. जो मनुष्य उत्तम उद्योगधंदा करून धन कमावतो आणि त्याचा विनियोग चांगला समाजासाठी करतो त्याच मनुष्याला उत्तम गती मिळते.
साखर उद्योग महाराष्ट्र राज्याचा अर्थकारणाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. साखर उद्योग आर्थिक संकटात सापडला होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सवलती जाहीर करून शेतकऱ्यांना हमीभाव देऊन हा उद्योग संकटातून बाहेर काढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा उत्तर प्रदेशामध्ये 98 लाख टन, महाराष्ट्रात 87 लाख टन, तर कर्नाटकात 45 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. अनेक साखर कारखाने साखरेबरोबरच अल्कोहोल निर्मिती, इथेनॉल निर्मिती, वीज निर्मिती प्रकल्प राबवतात. महाराष्ट्रात यावर्षी 183 साखर कारखाने सुरू आहेत. उत्तर प्रदेशात 121 तर कर्नाटकात 76 कारखाने सुरू आहेत. संपूर्ण भारतात 477 साखर कारखाने सुरू आहेत. या वर्षीच्या गळीत हंगामात स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीजने चांगली कामगिरी केली असून पुढील काळात कारखान्याची उत्पादन क्षमता दुपटीने वाढवण्याचा मानस असल्याचे आमदार विजय बाप्पू शिवतारे यांनी पुरंदर न्यूजवर सांगितले. धन्यवाद.